जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील ई-पीक पाहणी अर्थात डिजिटल क्रॉप सर्व्हे DCSMH अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा JR 3 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून ई-पीक पाहणी कशी केली जाणार, ओनर्स प्लॉट म्हणजे काय, सहाय्यकाची नेमणूक, त्यांना मानधन या सर्व बाबींबद्दल स्पष्टता देण्यात आली आहे. मित्रांनो, राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक योजना राबवली जात आहे आणि ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या सेंट्रल डिजिटल क्रॉप सर्व्हे जे काही DCSMHचं ॲप्लिकेशन आहे, त्याच्या माध्यमातून 100% ई-पीक पाहणी केली जाणार आहे आणि याच अनुषंगाने काही महत्त्वाचे असेल बदल करत या अंमलबजावणीची कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता, हंगामाच्या पहिल्या दिवसापासून ई-पीक पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाणारी पीक नोंदणीची प्रक्रिया ही पीक पाहणी सहाय्यकाच्या नोंदणी आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती प्राप्त होणाऱ्या OTPच्या प्रामाणिकनाद्वारे करण्यात येईल आणि तो सहाय्यकाचा जो मोबाईल असेल, उपकरण असेल, त्याचा IMI बाइंडिंग देखील केलं जाणार आहे. म्हणजे सहाय्यकाला एकाच मोबाईलवरती लॉग इन करून ही ई-पीक पाहणी करता येणार आहे. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या ओनर्स प्लॉट म्हणजे नेमकं काय, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक शेतजमिनी असतात. प्रत्येक शेतजमिनीमध्ये शेतकरी विविध पिकांची लागवड करतो. एका शेतामध्ये लावलेली जी काही वेगवेगळी पिकं असतील, त्या प्रत्येक पिकांची नोंदणी सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि अशी वेगवेगळी लागवड केलेल्या प्रत्येक प्लॉटला एक ओनर्स प्लॉट असं नाव दिलं जाणार आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांची एक शेत जमीन याला ओनर्स प्लॉट असं म्हटलं जाणार आहे. हंगामी पिकांची माहिती संच निर्मिती करताना करावयाची पीक पाहणी ही ओनर्स प्लॉट प्रमाणे करावयाची आहे आणि ओनर्स प्लॉट प्रमाणे सहाय्यकाला मानधन देखील दिलं जाणार आहे. 100% ई-पीक पाहणी सहाय्यकाद्वारे करून घेणं ही ग्राम महसूल अधिकाऱ्याची जबाबदारी असणार आहे. अर्थात तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून 100% ई-पीक पाहणी करण्याची जबाबदारी असणार आहे. आता याच्यामध्ये शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रकारचा रोल नसणार आहे. 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही गटाच्या बांधापासून 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन करावी लागणार आहे. सहाय्यकाची नेमणूक करण्यासाठी तहसीलदार यांच्या माध्यमातून प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक 1000 ते 1500 ओनर प्लॉटसाठी एक सहाय्यकाची नेमणूक केली जाणार आहे. याच्यामध्ये कोतवाल, ग्रामरोजगार सेवक किंवा आशा सेविका, महाराष्ट्र राज्य जे काही उमेद अभियानाच्या अंतर्गत असलेले कर्मचारी असतील, CSC चालक असतील किंवा ग्रामस्तरीय मानधन तत्वावरती काम करणारे जे काही कर्मचारी असतील किंवा भारत पोर्टलवरती नोंदणीकृत केलेले जे काही नेहरू युवा स्वयंसेवक असतील, यांची या ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे आणि याच्यापैकी एकाची नेमणूक या ठिकाणी केली जाणार आहे. जास्तीत जास्त 1500 ओनर्स प्लॉट करता एक सहाय्यक असणार आहे. 1500 प्लॉटपेक्षा जर जास्त जमीन त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या सहाय्यकाची नोंदणी केली जाणार आहे. म्हणजे एका गावामध्ये एकापेक्षा जास्त सहाय्यक देखील असू शकतात. इथं कमी ओनर्स प्लॉट जर असतील तर 2 गावांचे एकत्रीकरण करून 1500 प्लॉटपर्यंत त्या सहाय्यकाची नेमणूक केली जाणार आहे. 1500 पेक्षा जास्त ओनर्स प्लॉट जर असतील तर त्या गावामध्ये एकापेक्षा अधिक सहाय्यक नेमता येणार आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये एका सहाय्यकाला 1500 ओनर प्लॉटपेक्षा जास्त ओनर प्लॉटचं काम देता येणार नाही. ई-पीक पाहणीची नेमणूक ही केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या लॉग इनमधून केली जाणार आहे. आता ज्या सहाय्यकाच्या माध्यमातून आपली नोंदणी करण्यात आलेली आहे, त्याच्यापैकी एकाची निवड करून एकापेक्षा जास्तची गरज असेल तर त्याची निवड करून त्याची नेमणूक केली जाणार आहे. सहाय्यकाची जबाबदारी काय असणार आहे? ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून त्यांना 100% ओनर प्लॉटची ई-पीक पाहणी करायची आहे. त्याची पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांच्या माध्यमातून केली जाईल. सहाय्यक स्तरावरून नोंद केलेल्या आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर
गाव नमुना नंबर 12 वरती प्रतिबिंबित करण्यात येणाऱ्या पीक नोंदणीमध्ये दुरुस्ती असल्यास ती दुरुस्ती त्या ठिकाणी कळवली जाईल. मंडळ अधिकारी त्याच्यामध्ये दुरुस्ती करतील. त्यांचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सहाय्यक स्तरावरून नोंद करण्यात आलेल्या पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी यांनी नामंजूर केली असता पुन्हा सहाय्यकाला मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पीक नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांना ते पुन्हा एकदा ई पीक पाहणी करता येणार आहे. सहाय्यकाचं मानधन याच्यामध्ये सहाय्यक यांना ओनर्स प्लॉट न्याय हंगाम न्याय प्रति ओनर्स प्लॉट ₹10 निर्भीड पिकासाठी आणि ₹12 मिश्र पिकासाठी मानधन देण्यात येणार आहे. अर्थात एका शेतकऱ्याने एका एकर शेतामध्ये जर 1-2 एकर बाजरी पेरली असेल आणि 1-2 एकर तूर किंवा सोयाबीन पेरली असेल तर त्याचे 2 प्लॉट ग्राह्य धरले जातील. अशा प्रत्येक एका प्लॉटसाठी ₹10चं मानधन दिलं जाणार आहे. एखादा प्लॉट 1-2 एकराचा असेल, हेक्टरचा असेल, त्याच्यामध्ये तूर आणि सोयाबीन किंवा कापूस आणि मूग किंवा तूर आणि उडीद अनेक इतर पिकंही असतील. अशी पिकं जर पेरली असतील तर त्याचा एक प्लॉट ग्राह्य धरला जाईल. अशाला मिश्र पिकांसाठी ₹12 प्रति प्लॉट एवढे मानधन दिले जाणार आहे. तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अशा अटी शर्ती याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि हा शासन निर्णय लागू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, एकंदरीतच आपण जर पाहिलं तर 1 ऑगस्टपासूनच ई पीक पाहणी सुरू करण्यात येणार होती. परंतु याच्यामध्ये काही तांत्रिक बदल असतील किंवा अशा प्रकारच्या काही मंजुऱ्या देणं बाकी असल्यामुळे ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली नव्हती. आता ज्या सहाय्यकाची याच्या अंतर्गत नेमणूक करण्यात आलेली आहे, अशा सहाय्यकांना तहसील स्तरावरून ई पीक पाहणी करण्यासाठी कळवलं जाईल आणि ताबडतोब मेसेज प्राप्त झाल्यानंतर ते सहाय्यक आपली ई पीक पाहणी सुरू करू शकतात. याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची आता कटकट राहिलेली नाही. सहाय्यक स्वतः दिलेल्या प्रत्येक ओनर्स प्लॉटवरती जाऊन 20 मीटरच्या आतमधून आपली ही ई पीक पाहणी पूर्ण करणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा असा निर्णय शासनाच्या माध्यमातून 3 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय जर आपल्याला पाहायचा असेल किंवा डाउनलोड करायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती हा मिळून जाईल. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मिळूया पुढील अशाच अपडेटसाठी. तोपर्यंत इथेच थांबू. धन्यवाद.